मित्रांनो, बरं झालं तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलं. कधी-कधी तुम्हाला असं वाटतं की समोरचं व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करतोय किंवा तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की जेव्हा कुणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आतल्या आत अस्वस्थ होऊ लागतो. इथे आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय ज्याच्याशी तुमचं खूप जवळचं नातं आहे. मग तो तुमचा मित्र असो, मैत्रीण असो, पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण किंवा इतर कोणीही नातेवाईक. या व्यक्तीपैकी जर कोणी आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला यातना होतात, त्रास होतो. मात्र जर कोणी असं व्यक्ती असतं ज्याच्या आपल्याशी फार जवळचं नातं असतं, ते जर आपल्याशी दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला फारसा तेवढा काही फरक पडत नाही. पण जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती वेळोवेळी आपल्याला टाळतात, दुर्लक्ष करतात, तेव्हा आपण निराशेच्या गर्दीत जातो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी कसं डील करावं हे कळत नाही आणि यामुळे अनेकदा नातेसंबंध तुटतात. मग असं काय करावं की आपलं नातं टिकून राहिलं आणि सगळ्या समस्या सुटतील? त्यासाठी या संदेशामध्ये सांगितलेल्या काही गोष्टीचे पालन करायचे आहे. आजचा हा सेल्फ डेव्हलपमेंटचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की या जगातल्या प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलायला हव्या? मग तुम्ही त्याला कितीही दुर्लक्ष केलं तरी तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्यात तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील. पण आधी हे समजून घेऊया की लोक आपल्याला का दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष करण्यामागे अनेक कारणे असतात. त्यापैकी मुख्य कारण असे आहे की जेव्हा तुम्ही कोणासाठी हद्दपार जास्त वेळ उपलब्ध राहता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही. हद्दपार जास्त समोरच्या व्यक्तीच्या हो म्हणावे. जेव्हा तुम्ही इतरच्या गोष्टी नेहमी मान्यता देता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या साधेपणामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख आणि कमजोर समजते, म्हणून ते तुम्हाला दुर्लक्ष करते. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करेल तेव्हा एक काही प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करा. दुर्लक्ष करण्यामागचं कारण जाणून घ्या. बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्ष करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही की ते आपल्याला का दुर्लक्षित करत आहे. त्यामुळे आपले नाते हळूहळू बिघडत जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलून घ्या. कारण जाणून घ्या, कदाचित समोरचा व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला टाळत असेल. असे केल्याने तुम्हाला कारण सहज समजू शकेल. समोरच्याला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला टाळते, दुर्लक्ष करते तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेक वेळा काही गैरसमजामुळे त्यामुळे लोक तुम्हाला टाळायला लागतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलणे पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे की खरोखरच तो व्यक्ती असे का वागत आहे. कदाचित समोरचा व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याच्याकडे काही काळासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी खरंच वेळ नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर रागराग न दाखवता त्याला समजून घेतले पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुमचे नाते खूपच सुंदर बनत जाते. तसे देखील जाणून घ्या की तो खरोखरच व्यस्त आहे का की फक्त तुम्हाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी व्यस्त असल्याचे भासवत आहे. होय मित्रांनो, जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करू लागतो तेव्हा आपण खूपच स्वस्थ होतो आणि आपल्या मनात एकच निगेटिव्ह विचार येत असतो की याने मला टाळलं. जर तुम्ही असे करत असाल तर
तुम्ही आणखी गोंधळ निर्माण करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इतर कोणाच्याही कामात व्यस्त होणे गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी चांगलं काम करायला हवे. त्या व्यक्तीकडून काही काळासाठी लक्ष हटवून नवीन गोष्ट शिकवण्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जसा जसा वेळ जातो तसा समोरचा व्यक्ती आपोआप तुमच्याशी बोलायला लागते आणि यासाठी तुम्ही संयम ठेवला पाहिजे. नाते चांगले बनवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या नात्यात शांत राहायला शिकावे लागेल. शांत राहण्यासाठी तुमचा संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. जर समोरील व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल तर काही काळासाठी तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित केलेच पाहिजे. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्ही लगेच त्याला उत्तर देऊ नका. काही काळानंतर त्या मेसेजला रिप्लाय द्या. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल. जर तुम्ही लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहिला तर नक्कीच तो व्यक्ती तुमची कदर करणार नाही. काही काळासाठी तुम्ही ना त्याच्याशी बोललेलं पाहिजे. होय, आपण सुद्धा थोडंसं अंतर ठेवलेलं पाहिजे ना. त्याला कोणताही प्रकारचा मेसेज कॉल ही वेळेनंतर समोरच्याला तुमचे महत्त्व आपोआपच समजेल. यासाठी आपल्या भावनांवरती नियंत्रण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो की ती म्हणजे आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतो. आपल्याला स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही. जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवले तर मी पूर्ण विश्वासाने सांगेन की समोरचा व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. पण यासाठी तुम्हाला स्वतःवर 100% अशा प्रकारचा मेसेज किंवा कॉल करू नका. तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार स्वतःकडे जपून ठेवायला हवे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची जाणीव जाणवेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे येईल. जेव्हा तुम्ही समोरच्याला टाळाल तेव्हा तो विचार करेल की हा मला दुर्लक्ष करत आहे, टाळत आहे आणि तो स्वतःहून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करेल. आपला सेल्फ रिस्पेक्ट जपा, आत्मसन्मान जपा. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळत आहे तेव्हा आपण अनेकदा आपला आत्मसन्मान गमावतो आणि भावनांमध्ये वाहून जातो आणि 24 तास फक्त त्याच व्यक्तीबद्दल विचार करतो. त्या व्यक्तीला मनवण्यासाठी आपण पूर्ण दिवस त्यामागे फिरतो, त्याला सतत मेसेज करतो, कॉल करतो. जर तुम्ही असे वागत असाल तर तुम्ही तिथेच थांबा. समोरचा व्यक्ती तुमची अजिबात कदर करत नाही. उलट तो तुमच्यापासून त्रासातून जाऊन तुमच्याशी नाते तोडू शकतो आणि असे केल्याने तो व्यक्ती तुम्हाला आणखीन जास्त दुर्लक्षित करेल. त्यासाठी तुम्ही हे करू नका. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणे अधिक चांगले. तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची गरज नाही. कारण जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या महत्त्वाला ओळखत नाही तोपर्यंत तो तुमची कदरही करणार नाही. म्हणून तुमचा आत्मसन्मान जपा. जसे आहात तसे राहा. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तेव्हा आपण त्या परिस्थितीतून ओव्हर ॲक्टिंग करायला जातो. आपण स्वतःला असे दाखवतो की आपण त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत आहोत. तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणे पूर्णपणे थांबवता. तसं तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही जसे आहात. कारण कोणालाही खोटे व्यक्तिमत्व असलेला माणूस आवडत नाही. जो व्यक्ती मनापासून खरा असतो तो एक ना एक दिवस सगळ्यांना दिसतोच. त्यामुळे जसे आहात तसे राहा. मित्रांनो, आजचा हा प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका. हा संदेश आपल्या जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाईप करा आणि सतत तुम्ही नामस्मरण करत राहा. नामस्मरण करत असाल तर कशाचीही गरज आपल्याला भासत नाही. श्री स्वामी समर्थ.